नागपूरमधून एक अत्यंत संतापजनक आणि संताप आणणारी बातमी समोर येत आहे. ज्या हातांनी चिमुरडीला संरक्षणाचे धडे द्यायचे होते त्याच हातांनी तिचा विश्वासघात केलाय. नागपुरात एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्याच कराटे कोचिंगने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परंतु या प्रकरणात नागपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. बघूया या संदर्भातील आमचा हा रिपोर्ट. नागपूर पोलिसांच्या 112 हेल्पलाईनवर एक आपत्कालीन कॉल येतो. एका 8 वर्षाच्या चिमुरडीसोबत कराटे क्लासमध्ये गैरकृत्य झाल्याची माहिती मिळताच महिला पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळाकडे रवाना झाल्यात. तपासात समोर आलेली माहिती हादरून टाकणारी होती. नंदनवन भागातील रमणा मारुती नगर येथे राहणारा 32 वर्षाचा कराटे कोच सागर प्रभाकर दुधे या नराधमाने क्लास संपल्यानंतर 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर ही गोष्ट कोणालाही न सांगण्याकरिता तिच्यावर दबाव टाकला आणि तिला प्रचंड घाबरवलेत. मात्र चिमुरडीने घरात पोहोचताच रडत रडत आपल्या आईवडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईवडिलांनी न घाबरता तात्काळ नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच महिला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीचे लोकेशन ट्रेस केले आणि सागर दुधे याच्या मुसक्या आवळल्यात. आरोपीवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने याआधीही इतर कोणत्याही मुलांसोबत असा प्रकार केला आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. या संपूर्ण घटनेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व पालकांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. काल दिनांक 14/8/26 रोजी 112 ला एक कॉल आलेला होता. एक 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य झाल्याबद्दल. तेव्हा मी स्वतः घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तिथे जाऊन कळलं की जी पीडित मुलगी आहे, जी 8 वर्षाची होती, ती कराटे क्लासला घटनास्थळी जात होती आणि कराटे क्लासचे जे कोच होते त्यांचं नाव आहे सागर प्रभाकर दुधे, वय 32 वर्ष, राहणार रमणा मारुती नगर, नंदनवन. यांनी क्लास संपल्यानंतर मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यासोबत लैंगिक गैरकृत्य केलेले आहे आणि तिला घाबरवलेलं आहे आणि ही गोष्ट कोणाला न सांगण्यासाठी तिला दबाव आणलेला होता. तेव्हा ती घाबरून घरी गेल्यानंतर रडत तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं की तिच्यासोबत असं त्या कोचने केलेलं आहे. त्यानंतर त्वरित त्याच्या आईवडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. मी स्वतः तिथे गेली आणि आरोपीचं लोकेशन काढून आरोपीला ताब्यात आम्ही घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी आणखी इतर कुणासोबत असे गैरकृत्य केले आहे किंवा काय याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तपासात ते निष्पन्न होईल पुढे. आणि मी सर्वांना ही विनंती करेन की सर्व पोलीस स्टेशन, सर्व पॅरेंट्सनी त्यांच्या मुलांना गुड टच बॅड टचबद्दल कळवलं पाहिजे, त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे आणि असं कुठलीही माहिती मिळाल्यास कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. आपण सर्व मिळून अशा प्रकारचा क्राईम संपवण्यासाठी प्रयत्न करूया, याबद्दलचे मी आवाहन करते आहे. पोलिसांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की आपल्या पाल्यांशी दररोज संवाद साधा. त्यांना लहानपासूनच गुड टच बॅड टच यातील फरक समजावून सांगा. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करा. मुलांनीही काहीही सांगितले तर त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि अशी कोणतीही घटना घडल्यास न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. कारण आपण सर्व एकत्रित आलो तरच अशा विकृतीला आणि गुन्हेगारीला समूळ नष्ट करू शकतो.